आज गणपती बाप्पाचा 6वा दिवस. आज रांगोळी काढायची काही गरज पडली नाही, कारण रांगोळी कालचीच होती आणि व्यवस्थित होती. म्हणजे कोणीच मिटवली नाही. मला वाटतं सिंपल रांगोळी बघून कोणाला मिटवायची इच्छा झाली नाही. तर आज मी परत रांगोळी काढण्यात टाईम वेस्ट न करता मोदक बनवायला बसली. दिवसभर खूप विचार केला, काही सुचतच नव्हतं कसले मोदक बनवायचे ते. पण नंतर मला आठवलं की साबुदाण्याचे सुद्धा मोदक बनतात. तर मग मी साबुदाण्याचेच मोदक बनवले आणि त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. शॉर्ट अपलोड केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पण मी तो शॉर्ट शेअर केलेला आहे. तर तुम्ही तिकडेही बघू शकता किंवा या व्हिडिओमध्ये पण बघू शकता. खूप सिंपल रेसिपी आहे आणि लवकर होणारी आहे. आणि या गणपतीला मी थोडे सिंपलच मोदक बनवले आहे, कारण काशू लहान असल्यामुळे मला जास्त वेळ किचनमध्ये घालवता येत नाही, म्हणून मी थोडं शॉर्टकटमध्येच करते आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला बघायला मिळेल मी फिलिंगवाले उकडीचे वगैरे पण मोदक बनवणार, पण यावेळेस मला खूप काही असं करता येत नाही. तर चला, आता माझे मोदक बनवून झाले. आता मी तयार होऊन खाली आली. तर खाली काशू एकटीच होती. ती एकटी खेळत होती, कारण डुगू आणि डुगूचे पप्पा हारफुल आणायला बाहेर गेले आहे. आणि हे बाहेर निघताच पाऊस सुरू झाला, त्यामुळे मला एवढं तर कळलंच की यांना यायला थोडा उशीरच होईल. तर तेवढ्याच वेळात काशूने कुंकू वगैरे खाली पाडून ठेवला होता, म्हणजे आरतीच्या ताटात. तर ते मी साफ करत बसले. आता ही प्लेट तर धुवावंच लागेल, त्याबरोबर काही देवाकडची भांडी पण काढून घेते धुवायला. सकाळी फुलवातीचा दिवा लावला होता, तोही काळा झाला होता. आणि तेलाचा दिवा, फूल ठेवायचा बाऊल आणि फ्रूट्स ठेवायचा प्लेट वगैरे पण धुवायचं होतं. तसं तर फ्रूट एक एक करून थोडे संपलेच होते. 1-2 फ्रूट होते, तेही प्रसाद म्हणूनच वाटून देईल. तसं तर मी यांना फ्रूट्स घेऊन यायला सांगितलं होते आणि फ्रूट्स घेऊन आले आहेत. तर आज मी नवीन आणलेले फ्रूट्सच ठेवणार आहे, त्यामुळे मी जुने फ्रूट्स 1-2 जे होते ते काढून घेतले. तर बघा, मी भांडी धुवून तर आली आहे आणि मस्त देवाची भांडी अशी चमकत पण आहे. तर हारफुल घेऊन येईल तेव्हापर्यंत मी आरतीचं ताट तयार करून घेते आणि गणपती बाप्पाचा टेबलही साफ करून घेते थोडा. आता गणपती बाप्पाला एका फुलाने छान स्वच्छ साफ करून घेतलं आहे. त्यानंतर जुने हारफुल जेवढे होते ते सगळे काढून घेतले. तसं तर आम्ही रोजच चेंज करत असतो, पण कधीतरी कोणी आलं की हार घेऊन येतात आणि ते पण चढवतात, तर त्यामुळे ते 1-2 हार जमा होऊन जातात. तर आता मी ते सगळं काढून घेत आहे आणि आरतीचं ताटही रेडी करून ठेवते, म्हणजे आले की लगेच आरती करायला बरं होईल. आणि फ्रूट्स आणले आहेत, त्याचं पण प्लेट थोडं सजवून घेत आहे. यावेळेस फ्रूट्समध्ये यांनी बनाना तर नाही आणला, कारण बनाना आणला की काशूला बनाना खूप आवडतो आणि तिला मग ते पाहिजेच असतं. तसं तर बनाना हेल्दीच आहे, खायलाच पाहिजे. वेट वाढतं त्यांनी आणि सगळेच फ्रूट खाल्ले पाहिजे तसं तर. पण आता सध्या इथे पाऊस असल्यामुळे आम्ही बनाना थोडा अवॉइड करतो, कारण तिला सर्दीचा खूप जास्त त्रास आहे.